श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो। या काळात केलेली पूजा, जप आणि दान यांचे फळ अनेक पटीने मिळते असे शास्त्र सांगते। पण अधिक मासातील असे हे 5 विशेष दिवस ज्यामध्ये केलेली उपासना तब्बल 10 पटीने अधिक फलप्राप्ती देते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे 5 शुभ दिवस आणि त्या दिवशी कोणती उपासना करावी। दर 3 वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त महिन्यात काही विशिष्ट तिथी अशा असतात ज्या अनेक शुभयोगांची युक्त असतात। यंदा अधिक मासात अशाच 5 अत्यंत शुभ दिवस आलेले आहेत आणि ते महापुण्यदायी तिथींचा दुर्मिळ संयोग जुळून आलेला आहे। 1. अधिक मासातील कमला एकादशी। अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणारी कमला एकादशी, ज्याला आपण परमा एकादशी असेही म्हणतो, ही या महिन्यातील सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते। कमला एकादशी हे साक्षात माता लक्ष्मीचे एक नाव आहे। कमला हे साक्षात लक्ष्मीचे एक नाव आहे। 27 मे रोजी कमला एकादशी आहे। महत्त्वाची टीप: या दिवशी भगवान विष्णू या माता लक्ष्मी संयुक्त पूजा केली जाते। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने किंवा या दिवशी 21 दिव्यांचे दीपदान केल्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष शांत होतो आणि घरामध्ये पैशांची आवक वाढून आर्थिक स्थैर्य येते। 2. अधिक मास प्रदोष व्रत। प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना समर्पित आहे, परंतु जेव्हा हे व्रत अधिक मासात येते तेव्हा या आध्यात्मिक व्रताचे महत्त्व डबल होते, शतगुणी होते। 28 मे रोजी गुरु प्रदोष आहे। महत्त्व: अधिक मासातील प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवशंकराची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो, मानसिक शांतता लाभते आणि आरोग्याशी संबंधित सर्व तक्रारी ह्या नष्ट होतात। 3. अधिक मास पौर्णिमा। पौर्णिमेची तिथी ही माता लक्ष्मीच्या प्रकाशशाणी संबंधित आहे आणि अधिक मासातील पौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ मानली जाते। 31 मे रोजी अधिक मासातील पौर्णिमा आहे। हिचे महत्त्व: या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दानधर्म करणे आणि चंद्रदेवाला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा घातल्यास घरात सुखशांती नांदते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते। 4. अधिक मासातील गुरुवार। अधिक मासाचा स्वामी स्वतः पुरुषोत्तम भगवान विष्णू आहेत आणि गुरुवार हा देखील विष्णूंचाच प्रिय दिवस आहे। त्यामुळे या महिन्यातील गुरुवाराला खूप विशेष महत्त्व प्राप्त होते। त्याचबरोबर याचं महत्त्व: या दिवशी विष्णूंना पिवळे फुले, केळी अर्पण केल्याने आणि तुळशीची पूजा केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो, ज्यामुळे विवाह, करिअर आणि शिक्षणातील सर्व अडथळे दूर होतात। 5. अधिक मास कृष्ण पक्षातील नवमी अमावस्या। अधिक मासातील शेवटचे दिवस म्हणजे अमावस्या किंवा पितृ कार्यशांती संबंधित तिथी या पितरांना तृप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानल्या जातात। 15 जून रोजी अधिक मासाची अमावस्या आहे। महत्त्व: या दिवसात पितरांच्या नावाने अन्न किंवा पाण्याचे दान केल्याने पितर अत्यंत प्रसन्न होतात आणि कुटुंबाला वंशवृद्धी व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो। या पवित्र महिन्यात येणारे हे जे काही 5 दिवस आहेत, याची योग्य उपासना केल्यावर आपल्याला योग्य असे फळ मिळते आणि आपली प्रगती होते, सुखशांती घरात निर्माण होते। श्री स्वामी समर्थ।